श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामीचा संदेश काय आहे? आज काय आहे? तर आज आहे विजया एकादशी. या निमित्ताने आजचा स्वामीचा संदेश नक्की ऐका. आजचा दिवस हा अत्यंत पवित्र आहे, तर आजचा संदेश तुम्ही नक्की ऐका. जय जय रघुवीर समर्थ. आज आहे विजया एकादशी. हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाची आणि पुण्यदायी अशी एकादशी आहे. या दिवशी उपवास करायचा असतो, नामस्मरण आणि भक्ती करायची असते. यामुळे जीवनातील अडथळे दूर होऊ लागतात आणि विजय आपल्या आयुष्यात प्रवेश करत असतो, असे स्वामी सांगत असतात. या मंगल दिवशी आपण स्मरण करूया अक्कलकोटचे परब्रह्म दयामूर्ती करुणासागर स्वामी समर्थ महाराज यांचे. भक्तांनो, स्वामी समर्थांचा आजचा संदेश अत्यंत स्पष्ट आहे. घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या जीवनातील पराभव आता संपायची वेळ आली आहे. आता विजयाचा मार्ग खुला झालेला आहे. तरी तुम्ही हा व्हिडिओ नक्की ऐका आणि स्वामीचा संदेश तुमचं आयुष्य बदलणार आहे. विजया एकादशीचे काय महत्त्व आहे? तर शास्त्रानुसार विजया एकादशी ही फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील ही एकादशी आहे. असे मानले जाते की या दिवशी भगवान श्रीरामांनी समुद्रावर विजय मिळवण्यासाठी एकादशीचे व्रत केले होते. त्या व्रताच्या पुण्यामुळे त्यांना लंकेवर विजय मिळवता आलेला होता. या विजयाच्या ऊर्जेचा आशीर्वाद आज प्रत्येक भक्ताला मिळू शकणार आहे. जर आपण श्रद्धेने स्वामींचे नामस्मरण घेतले तर तुम्हाला विजयाच्या ऊर्जेचा आशीर्वाद नक्की मिळेल. तर आजचा स्वामीचा संदेश काय आहे? तर भक्तांनो, अनेक दिवसांपासून तुम्ही मनात चिंतेचे ओझे घेऊन फिरत आहात ना? काहींना आर्थिक अडचणी आहेत का? काहींना कौटुंबिक समस्यासुद्धा असतील. काहींच्या आयुष्यात वारंवार अपयशसुद्धा येत असेल. आज स्वामी सांगत आहेत, तुझा पराभव हा तुझा शेवट नाही, तर तो तुझ्या फक्त विजयाची तयारी करत आहे. स्वामी समर्थांचे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवायचे आहे. ते वाक्य कोणते आहे? तर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य केवळ शब्द नाहीत, तर ते तुमच्या जीवनाची ढाल आहेत. विजय म्हणजे नेमकं काय असतं? विजय म्हणजे फक्त शत्रूवर जिंकणे नसतं, तर विजय म्हणजे आपल्या मनावर नियंत्रण मिळवणं असतं. विजय म्हणजे नकारात्मक विचारावर मात करणे असतं. विजय म्हणजे परिस्थिती कठीण असली तरी श्रद्धा न ढळू देणे म्हणजे विजय असते. स्वामी सांगत असतात, तू जिंकशील, कारण तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू माझ्यावर विश्वास ठेवला आहेस. तर आज काय करायचे आहे? तर सकाळी लवकर उठून स्नान करून स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावायचा आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर शक्य असल्यास उपवास करायचा आहे किंवा साधं सात्विक अन्न घ्यायचं आहे. एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करायचं आहे. दिवसभरात मनात स्वामींचे नाव चालू ठेवायचे आहे. म्हणजे मनातल्या मनात आपण सतत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे. हे करताना एक गोष्ट नक्की करायची आहे, मनात कुठलीच शंका ठेवायची नाही. अडथळे का येतात याचं उत्तर आज स्वामी तुम्हाला सांगणार आहेत. भक्तांनो, अडचणी येत असतात कारण त्या तुमची परीक्षा घेण्यासाठी येत असतात. जेव्हा सोनं तावून सुलाखून निघत असतं तेव्हाच त्याला खरं तेज येत असतं. तसंच तुमचं आयुष्यसुद्धा आहे. आज स्वामी सांगत असतात, तुझ्या आयुष्यातील अडथळे संपत आले आहेत. तू संयम ठेव, कारण तुला संयमाची खूप गरज आहे. संयम ठेवलास तर तुझ्या मार्गातील अडथळे सर्व काही दूर होणार आहेत. स्वामींची कृपा कशा प्रकारे ओळखायची आहे? तर अचानक एखादा मार्ग दिसू लागतो तेव्हा आपणाला ओळखायचं आहे की स्वामींची कृपा आता सध्या आपल्यावर आहे. मनात शांती निर्माण होत असते, भीती कमी होत असते, योग्य लोक तुमच्या आयुष्यात येत असतात. ही सर्व चिन्ह म्हणजे स्वामींच्या कृपेची आहेत. विजया एकादशीचा एक गुप्त संदेश आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी एक टर्निंग पॉईंट ठरू शकतो. आज तुम्ही जो संकल्प कराल तो स्वामींच्या कृपेने पूर्ण होणारच आहे. डोळे मिटा आणि स्वामींना सांगा, स्वामी, माझ्या जीवनातील अडथळे दूर करा.
मला योग्य मार्ग दाखवा. विश्वास ठेवा, स्वामी ऐकत आहेत. नकारात्मकतेवर विजय कसा मिळवायचा आहे? आजच्या दिवशी एक गोष्ट सोडून द्यायची आहे. ती म्हणजे काय? तर भीती. भीती ही पूर्णपणे सोडून द्यायची आहे. भीतीमुळे आपण निर्णय घेत नसतो. भीतीमुळे आपण पुढे जात नसतो. भीतीमुळे आपण संधी गमावत असतो. स्वामी सांगत असतात, तू धाडस कर. मी तुझ्या मागे उभा असणारच आहे. आर्थिक समस्या असलेल्यांसाठी हा महत्त्वाचा संदेश ठरणार आहे. जर तुम्ही पैशाच्या चिंतेत असाल तर आज स्वामी सांगत असतात, तुझं दारिद्र्य आता संपणार आहे. पण संयम ठेव. योग्य संधी तुझ्या दारी येत आहे. आज किमान एका व्यक्तीला तरी अन्नदान कर. दान केल्याने लक्ष्मीचा प्रवाह वाढत असतो. नातेसंबंधातील ताणतणावसुद्धा कमी होणार आहेत. ज्यांच्या घरात वाद आहेत त्यांनी आज स्वामींचं नाम घेत शांततेचा संकल्प करायचा आहे. स्वामी सांगत असतात, अहंकार सोडायचा, प्रेम वाढवायचं असतं. विजय हा तुझाच होणार आहे. आरोग्याबाबतीत काही स्वामींचा संदेश आहे. तर कोणता आहे? आजारी असलेल्या भक्तांसाठी स्वामींचा संदेश आहे, तुझं शरीर कमकुवत असलं तरी तुझा आत्मा हा मजबूत असणार आहे. श्रद्धा ठेवायची, आरोग्य आपोआपच सुधारणार आहे. श्रद्धेची शक्ती काय असते? तर श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही किंवा नसतो. श्रद्धा म्हणजे पूर्ण विश्वास असतो की स्वामी योग्य तेच करणार आहेत. आज विजया एकादशी. तुम्ही जर पूर्ण मनाने स्वामींचं स्मरण केलं असेल तर तुमच्या आयुष्यातील सकारात्मक बदल सुरू होणार आहेत. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा संदेश स्वामींचा काय आहे तर पाहूयात. तर भक्तांनो, तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मोठे चमत्कार घडण्याची गरज अजिबात नाही. एक छोटासा निर्णय, एक ठाम श्रद्धा आणि स्वामींचं नाम एवढंसं तुमचं आयुष्य बदलण्यासाठी, चमत्कार घडण्यासाठी एवढंसं पुरेसं आहे. आजचा दिवस हा विजयाचाच असणार आहे. आजचा दिवस हा श्रद्धेचा आहे. आजचा दिवस नवीन सुरुवात करण्याचा आहे. स्वामी सांगत असतात, तू हरलेला नाही आहेस. तुझा विजय जवळ आलेला आहे. चला आता सर्वांनी एकत्र म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आज विजया एकादशीच्या पवित्र दिवशी स्वामींची कृपा तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या जीवनावर सदैव अशीच राहो. सर्वांना जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामींच्या चरणी. आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याच्यासाठी धन्यवाद.